कणकवली मटका प्रकरणात पोलीस निलंबित करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित करण्यात आलेत। अतुल जाधवच्या नाकाखाली मटका सुरू होता। मंत्री नितेश राणे यांच्या धडक कारवाईनंतर पोलीस निलंबित करण्यात आलेले। तर कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी मोठी धडक कारवाई केली होती। मटका अड्ड्यावरती थेट जात यावेळी कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस निरीक्षकावरती हे मंत्री नितेश राणे संतापल्याचं पाहायला मिळालं होतं। कणकवली मटका प्रकरणात आता अखेर पोलिसाला निलंबित करण्यात आले। पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करण्यात आलेले। अतुल जाधवच्या नाकाखाली हा मटका सुरू होता। कणकवली मटका प्रकरणात पोलीस निलंबित करण्यात आलेले। पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित करण्यात आलेले। अतुल जाधवच्या नाकाखाली हा मटका सुरू होता। तर मंत्री नितेश राणे यांच्या धडक कारवाईनंतर पोलीस निलंबित करण्यात आलेले। तर याच प्रकरणी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि पालकत्व स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांना थारा देणार नाही। त्यामध्ये मटका असेल, जुगार असेल, त्याचप्रमाणे अवैध वेश्या व्यवसाय असतील, या सर्वांना आळा घातला पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनाच्या 2 ते 3 वेळा बैठका देखील घेतल्या होत्या। मात्र या पालकमंत्र्यांच्या आदेशाला कुठेतरी सिंधुदुर्ग पोलिसांनी हलक्यात घेतल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं आणि मागील 8 महिने येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या याद्या देखील पोलिसांना दिल्या होत्या। मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट हप्ते वाढवून घेतले असा आरोप जो आहे तो पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला। आणि मी आता उभा आहे या कणकवली पोलीस स्टेशनमधील ज्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक जे होते अतुल जाधव यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांचा अभय असल्यामुळेच हा व्यवसाय सुरू होता, यासाठी स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या या मटका बुकीवर जाऊन थेट कारवाई केली आणि त्यानंतर अतुल जाधव यांनी त्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब केला आणि त्यांच्यावर हाच ठपका ठेवून पोलीस अधीक्षक दहीकर यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई जी आहे त्यांचा रिपोर्ट वरती पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे याच पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सध्या आता निलंबित झालेले पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।